मुंबई गोवा महामार्गाची संरक्षण भिंत ही कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। तर चिपळूणमधील DBJ महाविद्यालयाच्या आवारातील मुंबई गोवा महामार्गाच्या संरक्षण भिंतीच्या वर बांधलेल्या चिऱ्याचा कठडा कोसळून त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उघड झाली आहे। तर सिद्धांत घाणेकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो मूळचा दापोली तालुक्यातील देहगाव येथील राहणार आहे। तर सध्या तो खेड तालुक्यातील लोटे येथे राहत होता आणि या महाविद्यालयात तो शिक्षण घेत होता। काय झालं नेमका अपघात? हे नॅशनल हायवेच्या बाजूला DBJ कॉलेजला लागून त्यांनी भिंत बांधलेली होती आणि त्याच्यावर कंपाऊंड होतं। काल त्या अति पावसामुळे ते वरचं कंपाऊंड खाली ढासळलेलं आहे आणि त्यात एक 19 वर्षाचा मुलगा त्यात मयत झालेला आहे। त्याला हॉस्पिटलला हलवलं आहे। पुढील कारवाई करत आहोत। आपण जर हे बघितलं तर नक्कीच जेव्हापासून या हायवेचं काम सुरू झालं आहे, ज्या कॉन्ट्रॅक्टरने या हायवेचं काम घेतलं आहे ते अनेक ठिकाणी अनेक अडचणी आहेत। मध्यंतरी ब्रिज पडून मोठा अपघात या ठिकाणी झाला आहे। त्यानंतर काल परवा देखील यांचाच जे पिलर कटिंगचं काम चालू आहे त्यात देखील एक मोठा अपघात झाला आहे। सुदैवानं त्या ठिकाणी देखील 2-3 कामगार हे बचावलेले आहेत। आज पण आपण या ठिकाणचं पाठीमागे वॉल जर पाहाल तर या ठिकाणी पाणी निचऱ्याचं कोणतीही व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळे मुख्यतः यानंतर जी जांभा भिंत जी वरती आली आहे ती या ठिकाणी कोसळलेली आहे। त्यामुळं माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा या ठिकाणी याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी या यंत्रणेमध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। यामध्ये जर हायवे प्रशासनाचा जर हलगर्जीपणा असेल तर त्यांच्यावर सदस्य मनुष्यवादाचा गुन्हा हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे। आणि नक्कीच या ठिकाणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत, कारण की गेले 5-6 वर्ष या ब्रिजच्या माध्यमातून या हायवेच्या माध्यमातून जे काही अतोनात हाल या ठिकाणी चिपळूणवासियांचे होत आहेत ते खूप दयनीय आहेत आणि त्याकरता नक्कीच आम्ही आवाज उठवणार हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। काय नाव आपलं? मी विनोद सगळे, शिवसेना तालुका प्रमुख चिपळूण। पंतप्रधानांनी आतापासूनच निवडणुकीची भाषणे सुरू केली आहेत असा टोला आनंद दुबे यांनी लगावलाय। तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला अजून 2 ते 3 महिने बाकी आहेत, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापासूनच निवडणुकीची भाषणे सुरू केली आहेत। आज मुंबईच्या दौऱ्यात त्यांनी 29,400 कोटी रुपयांच्या मोठ्या योजना जाहीर केल्या आणि 4 वर्षात 8 कोटी लोकांना नोकऱ्या मिळाल्या। हे आश्चर्यकारक आहे। मला माहित नाही की ते कोणाला मिळाले, माणसे ही भूत कोणास ठाऊक। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधानांना ज्या प्रकारे प्रतिसाद दिला त्याला विधानसभेतही चांगला प्रतिसाद मिळेल असेही ते यावेळी म्हणाले। महाराष्ट्र विधानसभा के चुनाव में अभी 2-3 महीने का समय बाकी है, लेकिन भारत के यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहब मुंबई आकर यानी आज 13 जुलाई को अपने चुनावी प्रचार की शुरुआत कर दी है। वो कह रहे हैं कि 29,400 करोड़ के एक मेगा प्रोजेक्ट का हम आज यहाँ पर उद्घाटन, शिलान्यास, लोकार्पण सब कार्यक्रम करेंगे। मतलब लोक लुभावने वादों की शुरुआत हो गई। चुनावी पिटारों की एक प्रकार से प्रस्तुतिकरण शुरू हो गई और प्रधानमंत्री जी यही नहीं रुके, कह रहे हैं कि पिछले 3-4 वर्षों में भारत देश में 8 करोड़ से ज्यादा नौकरियां मिली हैं। किसे मिली हैं भाई? इंसानों को मिली हैं, भूतों को मिली हैं, हम तो नहीं देख पा रहे। देश में इतनी बेरोजगारी है, अपने चरम पर है। अभी 1-2 दिन पहले ही गुजरात का वीडियो सामने आया कि थोड़ी सी नौकरियों के लिए हजारों लोग वहां पर इकट्ठा हो गए। लोगों के पास जॉब्स नहीं है मोदी साहब, लोगों के पास रोजगार नहीं है, व्यवसाय ठप पड़ा है। लेकिन आप चुनावी मोड में आ चुके हैं, लेकिन महाराष्ट्र की जनता सब देख रही है। उन्होंने लोकसभा के चुनाव में आपको केवल 17 सीटें दी 48 में से, तो आप अंदाजा लगाइए कि महाराष्ट्र की पावन जनता आपको पसंद नहीं कर रही और 288 विधानसभा में आपको 88 भी नसीब इस बार नहीं होगा, क्योंकि महाविकास आघाड़ी के नेतृत्व में 200 से ज्यादा सीटें हम सब जीतेंगे। लेकिन आप आज से चुनाव प्रचार कर दिए हैं तो कोई बात नहीं, हम आपकी बात तो सुनेंगे, लेकिन अमल तो महाराष्ट्र की जनता वही करेगी जो उसका मन होगा और जो उनको करना होगा जनता वही संदेश आपको देगी।
बैतूलच्या मुलताई येथील मोठी बातमी, जिथे मा ताप्तीच्या जयंतीनिमित्त कामठ येथून बैतूल विरासत समितीतर्फे भव्य ध्वजमार्च काढण्यात आला। माता ताप्तीच्या जयंतीनिमित्त बैतूल हेरिटेज कमिटीचे जिल्हा निमंत्रक राजू अनुराग पवार यांच्या हस्ते भव्य ध्वजा यात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये शहराच्या आजूबाजूच्या 101 गावांतील मंदिरांतून आणलेले ध्वज हे माता ताप्तीला अर्पण करण्यात आले। नीमचचे एसपी अंकित जयस्वाल यांनी गेल्या गुरुवारी दुकानाची तोडफोड करणाऱ्या आणि नारळ व्यापारी आणि त्याच्या मुलावर हल्ला करणाऱ्या प्रबुद्ध भारद्वाज आणि त्याच्या साथीदारांवर तात्काळ कारवाई केली आहे आणि आरोपी प्रबुद्ध भारद्वाजला अटक केली आहे। त्याच्या डझनभर गुंडांनी व्यापारी आणि त्याचा मुलगा व्यापारी RS वर हल्ला केला होता। नीमचचे कैवारी असलेल्या सिंधी सर्व समाजाने आज नीमच बंदची हाक देत गुंडा आणि माफियांवर कडक कारवाई करण्याचे निवेदन नीमचचे एसपी अंकित जयस्वाल यांना दिले आहे। नीमचच्या चौकात पोलिसांच्या तात्काळ कारवाईबाबत व्यापाऱ्यांनी एसपी कार्यालयात नीमच पोलीस जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत आणि आरोपींवर कारवाई केल्याबद्दल एसपींचे आभार देखील मानले। नीमच जिल्ह्याची कमान एसपी अंकित जयस्वाल यांच्या हाती आल्यापासून जिल्ह्यातील कुंड आणि तस्कर माफियांवर सातत्याने कडक कारवाई होताना दिसत असून सर्वसामान्यांचा पोलिसांवरील विश्वासही वाढत आहे।